तर नमस्कार बंधू भगिनी, मी सिद्धेश नार्वेकर. तर पुन्हा एका नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत असतं. तर मी आता असं आमच्या काव्यात मसुऱ्यात कावावाडी. तर मी आता सनसेट पॉईंटला असं हे बघा, आमच्या वाडीतल्याने सनसेट पॉईंट केल्याने हे बघा तर तुमका हे जाऊन दाखवतंय कसा बनवल्याने. सगळं आहे बघा, पूर्ण पाण्यात त्यांनी बनवल्याने. आणि हे पर्यटकांची पण गर्दी असता खूप, बोटिंग बिटिंग सगळं असता हे बघा. आणि निलेश मालवणकर आणि त्यांचे अजून त्यांचे म्हणजे त्याच्या घरातले वगैरे सगळे असे त्यांच्यानी हा बनवलेला पूर्ण. हे बघा, हे पूर्ण नदीक बोटिंग करतात, ते फिरवतात वगैरे. तुमका हे पोवायचं वगैरे असतात तरी पण तुम्ही पोवा शकता. या पूर्ण पाण्यानं भरतं. आता सुकती असं जरा हे बघा त्यांचा नंबर वगैरे जरी तुमका हवे असतात तर बघा तुमचा नंबर ह्याच्यावर गावतो. हे बघा सनसेट पॉईंट. हे बघा असे व्ह्यू भेटतात तुमका ह्याच्या. जर तुम्ही संध्याकाळच्या वगैरे येशाल ना तर अजून खूप मजा येत. तरी जेव्हा पाणी बिणी भरता एकदम सनसेट एकदम आतमधून प्रॉपर दिसतात. हे बघा बोट अजून हात बोटी. आणि तुमका ह्याच्याबरोबर शेंडी बिंडी पाकूक मासे वगैरे पकडू बिकडूचा सगळा तुमका दाखवतेले वगैरे. हे बघा याच्यावर फक्त तुम्ही बाकी काय नाही की म्हणजे संध्याकाळचे वगैरे तुम्ही एकदम आरामात ऐश्यपणे बसा वारं बिऱ्याची मजा घेऊ शकता. फक्त एक हा की तुम्ही रात्रीचे वगैरे जाऊ शकणार नाही, कारण कसं उजेड बिजेड नाही, ते लाईट वगैरे नेऊ शकणार ना. बाकी सकाळचे तुम्ही एनी टाईम सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 पर्यंत तुम्ही किती पण वेळ थांबा शकता. ह्या असा आमच्या तारीवरती हे बघा, ही आमची तारी आहे. म्हणजे तारी म्हणजे हे बस फिरता. ही बघा ही पाठी घर आहे ना, ह्या रोडवरती आमच्या हे बस फिरतं. हे बघा मित्रांनो. आणि हैलच काय बघा, अशा सुंदर अशा मोठ्याशा बोरणीचं झाड आहे. हे बघा पूर्ण त्याची सावळी आहे सगळ्या ह्याच्यावरती पडलेली असं. आणि हैलच काही बघा अशी तुमका बोरा वगैरे पण खाऊक भेटलेली. ही बघा ही सगळी पडलेली बोरं आहेत, भरपूर बोरा पडलेली आहेत. महापुरुषाचा या म्हणजे बांधलेला एक स्थान आहे. हे बघा बघा सगळी पडलेली असतात. म्हणजे तुमचं टाइमपास पण झालो फ्रीमध्ये सगळा. फक्त काय एक बोटिंग वगैरे करतालाच त्याचे तुमका थोडेफार पैसे वगैरे ते द्यायचे लागतील. पण असे जास्त असे पण नाही की 1000-2000 असे वगैरे तुमका. म्हणजे सीट वाईज काहीतरी आहात. विचारते दादा येतो आता. बघा तर चला, किरण पाटलांचा यो झील आहे बघा. प्रणव शेळी आपल्याला दाखवता उडवून. हे बघा कशी घेतात ती बघा. गावचाला का आता बघा. काहीतरी गावला पाणी आता सुकती आहे त्याच्यामुळे काय नाही असं वाटतं. पण जेव्हा भरती असतं तेव्हा गावता ह्याच्यात काय ना. एकदा त्या साईडला उडून बघ. वाऱ्यामुळे ह्या होता ना. वाऱ्यान ह्या होता ना. हां चिंगळे
हे बघा चिंगळे चिंगळे, हे बघा उड्या मारत. शेंडे दिले तर येतील आपल्या. दिलेत एक असा हातात वरती दाखव. काढ काढते का? हॅलो अशा भरपूर गावतात, पण आता जरा पाण्यात सुकते त्याच्यामुळे. तर मी काही जातोय तुमका दाखवतोय. हे बघा किती गावले ते. आता मी थंय जातोय दाखवते तुमका. तर मित्रांनो मी आताच निलेश दादाक फोन केलाय, तर निलेश दादा येता. तर आपण जाऊया. हे बघा ही बोट हा. हे बघा इथून आपण म्हणजे बोट आता नेऊ शकणार नाही कारण पाणी कमी झाला. तर आपण इथून उतरान चलत जाऊया. तर निलेश दादा येतं आपलं कसं काय आता सांगतो लो. बघा निलेश दादा येईल हा. चला तर जाऊया. ही होडी आहे, याच्यात 10 माणसं तरी आरामात बसतात. आणि मित्रांनो ही नैसर्गिक म्हणजे चालवण्याची पद्धत आहे की म्हणजे फक्त होडी फायबरची आहे, पण ह्या होडीत ना तुमका काटियन फिरवतले. इंजिन बिंजिन काही एक नाही. हे बघा पूर्ण तुमका फिरवून आणतलो. मित्रांनो हे बघा आम्ही चाललो. निलेश दादा कसं काय रेट वगैरे हा हा जरा निलेश दादाला आत्ता पहिल्यांदा व्हिडिओ. कसं काय म्हणजे इथून होडियन फिरवतं वगैरे किती? 100 रुपये फिरण्यासाठी. हां आणि सनसेट बसण्यासाठी 50 रुपये. हां म्हणजे थैसून इतकं हाणून सोडून द्यायचे 50 रुपये. हां मी चलतंय. बघा पाणी आहे पूर्ण पायाखाली. ह्या जवळजवळ पुरुषभर उंच आणि जमिनीत पण पुरुषभर खाली आहे. हे बघा एक खांब यांच्यानी गेल्या वेळी पण बांधलेल्यांनी खूप म्हणजे पब्लिकने खूप गर्दी केलेल्यांनी. हय म्हणजे असा कोकणातले ह्या असा बघण्यासाठी. हे बघा सगळा तुमका नैसर्गिक गावतला. ह्याच्यात काय एक त्यांच्यानी म्हणजे असं ह्या नाही. हे बघा असे वरती चढान जाऊ पायरे. हे बघा आतमध्ये म्हणजे येणाऱ्यांका वगैरे सगळा बसण्यासाठी सोय बी सगळा. हे बघा सगळा नैसर्गिक आहे त्यांच्यानी. हे बघा म्हणजे हे माडाचे झावळे आहेत त्याच्यापासून ह्या बनवलेला. वरती छप्पर फक्त ग्रीन नेट लावल्याने म्हणजे काय तर काय कचरा वगैरे पडता नाही म्हणजे जेवण वगैरे काय आणून ते जेवू शकतात. बघा पूर्ण म्हणजे त्यांच्यानी शेप असं दिल्याने की होडीसारखं शेप दिल्याने. बघा पुढे रशी बांधतात तसं होल वगैरे बनवल्याने सगळा. हे बघा संध्याकाळचं हयसून पूर्ण सनसेट दिसतलो. हे बघा हयसून पूर्ण सनसेट तुमका दिसता. ही बघा ही पूर्ण नदी. आणि हय तरी जवळजवळ 10-15 माणसं तरी बसू शकतात एवढा मोठा आहे. हे बघा आणि ही आमची तरी बघा म्हणजे या पूर्ण असा गोल असा पाण्यात या बनवलेला आहे यांच्यानी. समृद्धतेने नटलेलो हे आपलं कोकण असा. हा बघा आणि कोकणात ह्या असा आमच्या कोकणाई माणसां करीत तेवढा कमी आहे. बघा असा. आणि ही आमची नदी म्हणजे आमची आवास असा. ही बघा ह्याच्यात मासेमारी वाळू पुन्हा बोटिंग बिटिंग सगळा तुमका काय भेटतलं आहे. बघा हे बघा तुमका ह्याचं होडीचं शेप पण दाखवते. हे बघा निलेश दादा खाली उभा म्हणजे त्याची हाईट बघा किती आहे. पाणी जेव्हा सुकलेलं असताना आणि जेवढं हे उभं तेवढंच हे खांब ते आतमध्ये आहेत जमिनीत. त्याच्यामुळे हे किती पण पाणी पूर बीर इलो तरी हे हलत नाही. वाऱ्यान वगैरे काही एक हलत नाही. हे बघा ह्याचं शेप दाखवते तुमका जरा लांबसून. हे बघा म्हणजे जसं की माशाचा मोठा बतेलो असता ना
तसा त्यांनी बनवलेला. आणि मित्रांनो हा असा बनवलेला की जसं समोरसून वारो येतलो ना, हे बघा ह्या दिशेने वारो येतलो ना, तसं हे बघा हे टोकार आपटलो की सरळ त्या साईडला जातो, म्हणजे जेणेकरून तर हला पण शकणार नाही असं बनवलेलं आहे त्यांच्यानी. म्हणजे वारो इलो की म्हणजे डायरेक्ट ह्याच्यावर आपटलो की दोन्ही साईडला डिवाईड होऊन मागे जातो, जेणेकरून या हलाचं पण काय नाही आणि काय येत नाही. हे बघा छप्पर पण त्यांनी कसा व्ही टाईप बनवलेला असं. मित्रांनो या बघा ह्या पूर्ण आमचं गाव. आणि ह्या बघा ह्या तुमका मागे दिसता ना, ह्या बघा ह्या आमचा बांदिवड्या ब्रिज आहे. ह्या ब्रिजवरसून तुमका आमची ह्या बनवलेला तापण तुमका सगळा दिसताला. आणि मित्रांनो या पूर्ण तुम्ही बघू शकता, तर तुमका बोटिंग वगैरे सगळं फिरवतलो त्यांचं. म्हणजे आमच्या तरीवरतून इकडे फिरवण्यासाठी बोटिंगचे 100 रुपये एका माणसाचे. आणि म्हणजे आमच्या बोटिंगच्या पॉईंटपासून तंबूपर्यंत आणून सोडीपर्यंत त्याच्यासाठी 50 रुपये. तर मित्रांनो बघा याची कॉस्ट पण प्राईस पण कमी असेल, तर तुम्ही नक्की यावा, व्हिजिट करा आणि आनंद घ्यावा. तर भेटा या नवीन एका व्हिडिओत. व्हिडिओ आवडले असेल ते व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.